सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 6. आपण पहिल्या 2 दशकांचा अभ्यास केल्यानंतर आज पहिल्या 2 समासांचा अभ्यास केल्यानंतर दशक 10 मधील आपण 2 समासांचा अभ्यास केला आणि त्यानंतर आज 3रा समास, त्याचं नाव आहे मायोद्भव लक्षण. याचा आपण अत्यंत थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मायोद्भव हा शब्द आहे, संस्कृत आहे आणि त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, माया आणि उद्भव. आपल्याला आत्तापर्यंत ब्रह्म, माया हे शब्द ऐकायची सवय झालेली आहे. या मायेचा उगम, मायेची उत्पत्ती, निर्मिती म्हणजे उद्भव, त्याची लक्षणं समर्थ या समासातून सांगतात. परमात्म स्वरूप अत्यंत सूक्ष्म आहे, तसेच ते व्यापक आणि शाश्वतसुद्धा आहे. शाश्वत म्हणजे कायम टिकणारे आहे, अविनाशी आहे. दृश्य विश्व एकदेशी, मर्यादित, स्थूल आणि अशाश्वत आहे. समर्थ तुलना करतात, फरक सांगतात. तुलना करतात म्हणण्यापेक्षा फरक सांगतात. परमात्म स्वरूप आणि हे विश्व यांच्यावरला फरक सांगतात. दृश्य विश्व हे एकदेशी, मर्यादित, स्थूल आणि अशाश्वत आहे. हे सर्व दृश्य परमात्म स्वरूपातच उत्पन्न झालेले दिसते. त्यामध्ये ते तगते म्हणजे टिकते आणि शेवटी परमात्म स्वरूपातच विलीन होते. माया नावाची परमात्म स्वरूपाची शक्ती हा सर्व दृश्याचा खेळ घडवून आणते. आपल्याला हे दृश्य जगत दिसतं, हे कशामुळे? माया नावाची परमात्म्याची शक्ती आहे, परमात्म स्वरूपाची शक्ती आहे. या शक्तीमुळे हा सगळा खेळ माया घडवून आणते. मायेची वेगळी शक्ती नाही, तिला जी शक्ती आहे ती परमात्म्याचीच आहे. परमात्मा निव्वळ चैतन्यमय आहे, तर दृश्य विश्व पंचमहाभूतांनी भरलेले आहे. परमात्मा निर्गुण आहे, तर विश्व सगुण आणि निर्गुण यांचे मिश्रण आहे. आपला देह पंचमहाभूतांचा बनलेला आहे, कारण तो विश्वाचाच एक भाग आहे. संपूर्ण विश्व पंचमहाभूतांनी बनलेला आहे आणि आपण देखील त्याचाच एक भाग आहोत. म्हणून आपला देह, आपले शरीरसुद्धा पंचभूतांनीच बनलेले आहे. सारासार विचाराने आपल्या देहाचा शोध घेतला तर तो तत्वांचे गाठोडे आहे, हे प्रत्यक्ष अनुभवाला येते आणि मग देहबुद्धी नाहीशी होऊन शुद्ध आत्मस्वरूपच उरते. ते शुद्ध आत्मस्वरूपच मी आहे असा अनुभव आला की आत्मज्ञान होऊन समाधान मिळते. ज्यावेळेला आपल्याला शुद्ध आत्मस्वरूप मीच आहे असा अनुभव येतो, त्यावेळेला आपल्याला आत्मज्ञान होतेच होते आणि शाश्वत समाधान लाभते. समर्थ माऊली सांगतात की गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणारा आत्मा अत्यंत निर्मळ आहे. ही प्रकृती जी आहे, हे विश्व जे आहे ते त्रिगुणांनी बनलेलं आहे, सत्व, रज, तम. आणि आत्मा घ्या किंवा परमात्मा घ्या, तो या
गुणमय प्रकृतीच्या पलीकडे असणार आहे आणि म्हणून तो कसा आहे, निर्मळ आहे. आकाशाची पोकळी जशी सदोदित, भरीव, निर्मळ आणि निश्चल असते, तसे आत्मस्वरूप सदा सर्व काळ घनदाट, निर्मळ आणि निश्चल असते. समर्थांनी या ठिकाणी उदाहरण दिलं, आकाशाची पोकळी. मुळामध्ये आकाश म्हणजेच पोकळी आहे. खरा शब्द आकाश नाहीच आहे, खरा शब्द आहे अवकाश. त्याचा अपभ्रंश झालेला आहे आकाश. अवकाशला इंग्रजी म्हणतात स्पेस, आणि स्पेस म्हणजेच पोकळी. तर आकाशाची पोकळी जशी कायमस्वरूपी, सदोदित, भरीव आहे. जरी पोकळी असली तरी पण ती पूर्ण भरलेली आहे, भरीव आहे, निर्मळ आहे आणि निश्चल असते. त्याप्रमाणे आत्मस्वरूपसुद्धा सदा सर्व काळ घनदाट म्हणजे भरीव, निर्मळ आणि निश्चल असते. ते अखंड आहे. आत्मस्वरूप घ्या, ब्रह्मस्वरूप घ्या, ते कसे आहे, अखंड आहे. कारण त्याचे विभाग करता येत नाही. विश्वामध्ये जे जे विशाल आहे त्यापेक्षा सुद्धा ते विशाल आहे. आकाशापेक्षा व्यापक आणि अतिसूक्ष्म आहे. ते आत्मस्वरूप आपल्या इंद्रियांना दिसत नाही, मनाला भासत नाही, ते उत्पन्न होत नाही व त्यामुळे त्याचा नाशही होत नाही. ते कोठे जातही नाही की येत नाही, असे ते परब्रह्म आहे. चळणे व ढळणे शब्द आपण ऐकून माहिती आपल्याला, दोन्हीचा अर्थ एकच आहे. चळणे व ढळणे म्हणजे बदल होणे. हे दृश्याचे धर्म त्याला लागू होत नाही. दृश्य जगताला हे धर्म लागू आहेत, गुणधर्म लागू आहेत. दृश्य जगत चळतं ढळतं म्हणजे त्यात सतत बदल होत असतो. पण परब्रह्माला हे धर्म लागू नाही. ते तुटत नाही की फुटतही नाही. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये विभाग नसल्याने त्याची रचना करता येत नाही. ते अक्षय आहे म्हणून ते ऱ्हास पावत नाही, त्याचा नाश होत नाही. ते परब्रह्म अशा प्रकारचं आहे. ब्रह्माचं लक्षण सांगितलं या आत्ताच्या वर्णनातून. समर्थ पुढे सांगतात, आत्मस्वरूप सर्वत्र असल्याने ते सर्व काळ समोरच असते. ते निर्दोष म्हणजे दोषरहित, निष्कलंक म्हणजे कलंकरहित आणि निव्वळ असल्याने, तसेच ते आकाश पाताळ व्यापून असल्या कारणाने सर्वांच्या अंतर्यामी वास करते. ते परब्रह्म निर्गुण आहे, अविनाशी आहे. जे नाश पावते ती माया समजावी आणि ती सगुण असते. मायेमध्ये निर्गुण आणि सगुण यांचे मिश्रण असते. थोडक्यात पुन्हा एकदा ब्रह्मा आणि माया यांच्यातला आपल्याला फरक सांगतात. जे नाश पावते ती माया आणि ती सगुण असते. मायेमध्ये निर्गुण आणि सगुण यांचे मिश्रण असते, परंतु परब्रह्म पूर्णपणे निर्गुण आहे, अविनाशी आहे. या दृश्य विश्वामध्ये आपण जन्माला येतो म्हणून सगुण आणि निर्गुण यांच्या मिश्रणामध्ये आपल्याला राहावे लागणारच. या सगुण निर्गुणाचा योग्य प्रकारे विचार करण्याची रीत थोर ज्ञानी पुरुषच जाणतात. आपल्यामध्ये देखील सगुण आणि निर्गुण यांचं मिश्रण आहे. मग हे कशा रीतीने आहे ह्याची पद्धत जी आहे ती फक्त थोर ज्ञानी पुरुषच जाणतात. ज्याप्रमाणे समर्थ उदाहरण देतात, ज्ञानी पुरुषांना हे कळतं आणि आपल्याला काय कळत नाही. राजहंस ज्याप्रमाणे दुधात पाणी एकत्र मिसळले असताना दूध आणि पाणी निराळे करतो, आणि एवढंच नाही, त्याचं विशेष आहे. ते विशेष म्हणजे तो पाणी बाजूला काढून दूधच पितो. त्याप्रमाणे ज्ञानी पुरुष मायेतील सगुण निर्गुण यांच्या मिश्रणातून सगुण बाजूला काढून
निर्गुणाचं सेवन करतात. ज्ञानी पुरुषांमध्ये ती शक्ती आहे. माया सगुण निर्गुण यांचं मिश्रण आहे. पण ज्ञानी पुरुष या मिश्रणातील सगुण तत्त्व बाजूला काढतात आणि निर्गुण तत्त्वाचा स्वीकार करतात. पंचमहाभूतांपासून जे जे निर्माण होते ते ते सर्व मिश्रित आणि जड असते. मुळातच पंचमहाभूतं एकमेकांमध्ये मिसळलेली आहेत, मिश्रित आहे. आपण पाहिलं आपल्या शरीरामध्ये ती पंचमहाभूतं आहेत. याचा अर्थ ती एकत्र नाही, एकत्र आहेत, मिसळलेली आहेत, वेगळी नाही. आणि त्यामुळे ते जड असते. जे जे निर्माण होते ते ते सर्व मिश्रित आणि जड असते. सर्व व्यापक आत्मा त्यामध्ये अंतर्यामीपणाने असतो. शाश्वत काय व अशाश्वत काय यांचा विवेक केल्यानंतरच आपल्या ही गोष्ट लक्षात येते. पुन्हा काही उदाहरणं देतात स्वामीजी ब्रह्मा आणि माया यांच्यातला फरक समजण्याकरता. ऊस खाताना त्याचा रस पिऊन चोयट्या म्हणजे चोथा टाकून द्यायचा असतो. हे जग ऊस आहे अशी जर आपण कल्पना केली तर परमात्मा त्याच्या आतमध्ये असलेला रस समजावा आणि तो रस आपण घ्यावा. आणि बाकीचं जे जग आहे तो ऊसाचा चोथा आपण जर टाकून देतो तसा जगाचा आपण त्याग करावा. साधकाने विवेकाच्या बळावर या विश्वातील जगदात्मा ओळखावा. जगदात्मा, जगदीश्वर हे जे शब्द आहेत त्याच्यामध्ये जगत शब्द आहे. जगत आणि ईश्वर म्हणून चाला शब्द जगदीश्वर, जगाचा ईश्वर. जगदात्मा तिथे पण शब्द आहे. जगत आणि आत्मा म्हणजे जगाचा आत्मा अर्थात तो परमात्मा. या परमात्म्याला आपण विवेकाच्या बळावर ओळखावे आणि बाकीचे जड दृश्य बाजूला टाकून द्यावे. परमात्मा रस आहे अशी आपण कल्पना केली खरी, पण स्वामीजी सांगतात ती अगदी अपूर्ण आहे, समर्पक वाटत नाही, योग्य वाटत नाही. कारण रस कसा आहे? पातळ आणि नाशिवंत. आत्मा तर निश्चल आणि शाश्वत आहे. शिवाय रस अपूर्ण असतो. तर आत्मा सर्व बाजूंनी, सर्व तऱ्हेने, सर्व दृष्टीने परिपूर्ण आहे हे ओळखावे. म्हणून याला रसाची उपमा दिली. ती योग्य नाही, समर्पक नाही. या दृश्य जगतामध्ये आत्म्यासारखी एखादी वस्तू असती तर तिच्यावरून आत्मा कसा आहे हे बरोबर सांगता आले असते. परंतु जगात तशी एकही वस्तू नाही जी आत्म्यासारखी आहे आणि म्हणून आपल्याला तिच्यावरनं आत्म्याची ओळख पटवून घेता येईल. आत्मा दिसत नाही, परमात्माही दिसत नाही. दिसतं ते शरीर दिसतं आणि आत्मा दिसत नाही, परमात्मा दिसत नाही. म्हणून बरेच जण परमात्म्याला मानतच नाही. कारण या पूर्ण जगामध्ये आत्म्यासारखी वस्तू कोणतीच नाही. तरीसुद्धा दृष्टांतामुळे एखादी गोष्ट, उदाहरण दिलं म्हणजे एखादी गोष्ट, एखादा विषय आपल्याला समजायला सोपा जातो म्हणून दृष्टांत दिला इतकेच. यानंतर स्वामीजी मूळ शुद्ध ब्रह्मस्वरूपात माया कशी निर्माण झाली ते सांगतात. मायोद्भव लक्षण हे जे नाव दिलेलं आहे त्याचं आता वर्णन सुरू करतात. मूळ शुद्ध ब्रह्मस्वरूपात माया कशी निर्माण झाली ते आपण ऐकूया. आकाशामध्ये जशी वायूची झुळूक उठावी तशी शुद्ध आत्मस्थितीमध्ये स्फुरण रूपाने माया उत्पन्न झाली. भगवंताचं जे शुद्ध रूप आहे त्या आत्मस्थितीमध्ये स्फुरण रूपाने मायेची निर्मिती झाली, माया उत्पन्न झाली. या वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झाले, पाण्यापासून पृथ्वीने आकार घेतला. पंचमहाभूत
या ठिकाणी आपल्याला सांगितली. पहिला सांगितलं आकाश, त्यामध्ये उठणारी वायूची झुळूक म्हणजे वायू दुसरं तत्त्व, वायूपासून अग्नी तिसरं तत्त्व, अग्नीपासून पाणी चौथं तत्त्व आणि पाण्यापासून पृथ्वी हे 5 तत्त्व. याला पंचभूत म्हणतात, महाभूत म्हणतात. आणि या पृथ्वीपासून जीवसृष्टी निर्माण झाली. आता जीव किती निर्माण झाले याची गणना करता येणार नाही, परंतु सर्वांच्या आदी अंती, आरंभी आणि शेवटी ब्रह्म व्यापून आहे. विश्व आले आणि गेले तरी ब्रह्म अविनाशीपणाने सर्वांना व्यापून राहते. जे जे काही उत्पन्न होते त्या सर्वांचा नाश होतोच, परंतु या विश्वाच्या मुळाशी असलेले ब्रह्म त्याचा नाश होत नाही, ते जसेच्या तसेच राहते. पुन्हा एक दृष्टांत दिला, उदाहरण दिलं. समर्थ सांगतात, समजा कुंभाराने एक घडा तयार केला. कुंभाराचं काम आहे मातीचा घडा तयार करायचा. त्याने घडा तयार केला. तो घडा तयार करण्याच्या अगोदर आकाश असतेच. आता सांगितलं तसं आकाश म्हणजे पोकळी. घडा तयार करण्याच्या अगोदर आकाश असतेच. घडा तयार झाल्यानंतरही त्याच्या पोटातील पोकळीत ते आकाश राहते. आणि घट म्हणजे घडा फुटल्यानंतरसुद्धा मूळचे आकाश नाश पावत नाही, ते जसेच्या तसेच राहते. असे अनेक घडे, अनेक घट निर्माण होतात आणि फुटतात. जीवरूपी घट अनेक निर्माण होतात. आपण आता ऐकलं किती निर्माण झाले आत्तापर्यंत, त्याची गणनाच करता येत नाही. जीवरूपी घट निर्माण होतात, फुटतात, परंतु मुळापासून असलेले जे ब्रह्म आहे ते जसेच्या तसेच राहते. त्याचप्रमाणे एक परब्रह्म जसे आहे तसेच राहते. त्याच्यामध्ये एकटे चराचर एवढं मोठं विश्व जे आहे, चराचर विश्व त्या ब्रह्मामध्ये निर्माण होते आणि नाश पावते, तरी ब्रह्म अगदी निश्चळ आणि स्थिर राहते. जे काही निर्माण होते ते अगोदरपासूनच ब्रह्माने व्यापलेले असते. त्या निर्माण झालेल्या सर्वांचा नाश झाला तरी ब्रह्म अविनाशी असल्याने जसेच्या तसेच राहते. असे जे कधी नाश न पावणारे ब्रह्म आहे त्याचा ज्ञाते पुरुष, ज्ञानी, जाणकार माणसे आश्रय घेतात. आणि दृश्याचा पूर्ण निराश झाला की मग आपला खरा मीचा आपल्याला लाभ होतो. म्हणजे खऱ्या मीची आपल्याला ओळख होते. कधी? दृश्य जगताचा पूर्ण निराश झाल्यावर. देहबुद्धीच्या नादाने आपण आपल्या शरीराला अवास्तव महत्त्व दिले आहे. तारुण्यामध्ये आपण या देहासाठी, त्याला सजवण्यासाठी काय काय करतो. अगदी वृद्धावस्थेमध्ये सुद्धा बरेच जण असे असतात, त्या देहाला सजवण्याचा प्रयत्न करतात. अवास्तव महत्त्व आपण दिलेले आहे देहबुद्धीच्या नादाने. पण विवेकाने देहाकडे पाहिले तर पंचमहाभूतांचे निरसन होऊन देहाहंकार म्हणजे आपल्याला देहाबद्दल असलेला अहंकार आपोआप विरून जातो. त्यानंतर खरा मी अनुभवास येतो आणि निर्गुण ब्रह्माशी असलेले आपले मूळचे ऐक्य देखील आपल्या अनुभवाला येते. या अनुभवामध्ये सोहमभाव शब्द संस्कृत आहे, आपण अर्थावर पाहिलेला आहे. सोहमभाव म्हणजे मी ते ब्रह्म आहे. सा म्हणजे मी, सा म्हणजे ते, अहम म्हणजे मी, म्हणून मी ते ब्रह्म आहे असा भाव उदय पावतो. आणि देवभक्तांचे ऐक्य होते, मिलन होते. तत्वाला तत्व मिळून जो आकार तयार होतो त्याला देह असे नाव ठेवतात. आता आपण जी पाहिली तत्व, ते तत्वाला तत्व मिळतं आणि त्यानंतर जीवाचा आकार तयार होतो, त्याला
देह असे नाव ठेवतात. जाणकार आणि विचारी पुरुष एका तत्वाचा आधार घेतात व त्यातून इतर तत्वे शोधून काढतात. आपणच आपला शोध घेऊ लागलो तर आपण अगदी भ्रमात्मक किंवा मिथ्या आहोत हे समजते. देहाहंकार किंवा मिथ्या मी विराम पाहून जे शिल्लक उरते ते निर्गुण ब्रह्म होय. हेच आत्मसमर्पणाचे खरे रहस्य आहे. कारण विनाशी तत्वांचा नाश झाला की मी आणि तूपणाचा द्वैत भावसुद्धा नाहीसा होतो. या जगातली सर्व गोष्टी जर विनाशी आहेत, त्या तत्वाचा नाश झाल्यानंतर मग आपल्यामध्ये असलेला द्वैत भाव मी आणि तू हा देखील नाहीसा होतो. मी म्हणून वावरणाऱ्या अहंकाराचा शोध घेतला तर तो सापडत नाही. एकाला विचारलं मी करतो, तू सारखा मी करतो, तो मी कुठे आहे दाखव, तर तो दाखवू शकणार नाही. कारण शोध घेतला तरी पण तो आपल्याला सापडणार नाही. ब्रह्म अगदी जसेच्या तसेच राहते. आपण अगदी ते ब्रह्मच आहोत याचा आपल्याला अनुभव येतो. पण समर्थ सांगतात सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय ते कळतही नाही आणि त्याचा अनुभवसुद्धा येत नाही. या संपूर्ण विश्वामध्ये खरे तत्व कोणते व भ्रम कोणता किंवा अस्सल कोणते आणि नक्कल कोणते याचा जर शोध घेतला म्हणजे जे भ्रमरूप आणि नकली असते ते नाहीसे होते. नंतर मग अस्सल खरे तत्व जे निर्गुण ब्रह्म आहे तेवढेच शिल्लक राहते. आरंभी ब्रह्माचे वर्णन करून सांगितले, तेच सगळ्या जगताला व्यापून आहे हे सुद्धा सांगितले. विवेकाने जगाचा शोध घेऊ लागले तर दृश्य जगाचा निराश होतो. त्यामध्ये टिकणारे कोणते आणि तात्पुरते कोणते आहे याची मग आपल्याला आपोआप निवड करता येते आणि मग आपण खरे कोण आहोत याचा आपल्याला आपल्या ठिकाणी बोध होतो. म्हणजे मी देह आहे ही भावना जाऊन मी देह नसून आत्माच आहे, परब्रह्म आहे, सद्वस्तू आहे असा आपल्याला बोध होतो. ते पण सद्गुरूंच्या उपदेशानुसारच होतो, त्यांच्या कृपेशिवाय होऊ शकत नाही. आपण आपल्याच कल्पनेद्वारे मी निर्माण केलेला असतो. जसं आपण आता पाहिलं मी करतो म्हटलं, त्याला विचारलं मी कुठे आहे तर तो मी दाखवता येत नाही, कारण तो आपण कल्पनेच्याद्वारे निर्माण केलेला असतो. हा काल्पनिक मीपणा गेला की जो शुद्ध आणि खरा मी उरतो तेच निर्गुण आत्मस्वरूप आहे. निर्गुण आत्मस्वरूपाला जन्म मरण नाही की पाप पुण्यसुद्धा नाही. जो निर्गुणाशी समरस होतो तोच मुक्त होतो. सगुण रूपाशी भक्ती करण्याकरता ठीक आहे, आपल्याला भगवंताचं सगुण रूप पाहिजे, पण त्या सगुणातून आपल्याला निर्गुणाकडे जायचे आणि निर्गुण तत्त्व कळल्यानंतर मग आपल्याला मुक्त होता येतं. हा जीव विनाशी तत्वांनी वेढलेला असतो, त्यामुळे तो संशयाच्या चक्रात अडकतो आणि मग तो स्वतःच स्वस्वरूप विसरून जातो आणि कोहम म्हणजे मी कोण आहे असे विचारू लागतो. आपल्याला विसर पडलेला आहे आत्मस्वरूपाचा, स्वस्वरूपाचा, आणि म्हणून आपण मी देह असं करतो. परंतु स्वामी बोल सांगतात जोपर्यंत जीव तत्वांमध्ये गुरफटलेला असतो तोपर्यंत मी कोण आहे असे विचारत राहतो. पण विवेकाने शोध घेऊन तत्वांचे निरसन झाले की मी तोच आहे, ते ब्रह्म मीच आहे असा जीवाला अनुभव येतो. अखेर आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन मी आणि तू हा भेद उडाला, निघून गेला की अहम आणि सोहम या भूमिकासुद्धा उरतच नाही. समर्थ म्हणतात अशा रीतीने सर्व अवस्थांच्या पलीकडे जे निव्वळ स्वरूप असते
ते संत बनून राहतात. संत कोणाला म्हणायचं? या अवस्थांच्या पलीकडे गेलेले, परमात्मा स्वरूपाशी एकरूप झालेले असतात, त्यांना संत म्हणतात. प्रत्येकाने देहात दिसला तरी देहाच्या पलीकडे राहणारा तो असा असतो, हे ओळखावे. साधकाची संशयवृत्ती एकदम नाहीशी होत नाही. आपल्याला वाटेल समर्थ आपल्याला पुन्हा 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 ते सांगतात, हा विषय तर झालेला आहे, मग आता पुन्हा सांगितलेला आहे, परत पुन्हा आणखी ते सांगतील. त्याचं उत्तर देतात, साधकाची संशयवृत्ती एकदम नाहीशी होत नाही आणि म्हणून पुन्हा 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 तेच ते सांगावे लागते. हा विषय सांगण्याच्या निमित्ताने मला पुनरुच्चार करावा लागला, याबद्दल समर्थ म्हणतात, श्रोत्यांनी मला क्षमा करावी. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरुशिष्य संवादातील 6व्या दशकातील मायोद्भव नावाचा हा 3रा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.